गोष्ट एका पोपटीची, वणवण भटकलेला चाकांची. नहीं मिलेगा अभी. इथेच जायचं आपल्याला. बंद आहे, मग जायचं कुठं? करपलेल्या त्या शेंगांची, तुटलेल्या त्या अंड्यांची. हे अंड बघ कसे झालं. तो ते अंड फुटलं ते साईडला झालं. रात्रभर मारलेल्या त्या गप्पांची, गोष्ट एका पोपटीची. खरं तर या पोपटी प्रकरणाची सुरुवात झाली 31st प्लॅनिंग पासून. आकाशच्या डोक्यात भूत शिरलं की 31st ला बार्बेक्यू करायचं. दीपू काका देखील आमच्या प्लॅन मध्ये सहभागी. त्यांनी त्यांचे स्किल्स दाखवत आम्हाला आमच्या या बार्बेक्यूच्या बॉक्स बनवण्यामध्ये खूप मोठी मदत केली. सगळ्यांसमोर पचका होऊ नये म्हणून 31st आधीपासूनच आम्ही ह्याची प्लॅनिंग चालू केली. आकाश आणि आमुकमध्ये रेसिपीची कॉम्पिटिशनच लागली. तो दिवस उपवासाचा होता म्हणून चिकन वाचला. अत्याचार जे झाले ते सगळ्या पनीरवर. खरं सांगायचं तर दोघांची पण मेहनत पाण्यात. मी मान्य करतो कॉपी करतो, पण स्वतःच्या रेसिपीवर एवढा पण कारण का दोन्ही रेसिपी खाण्याजोगे खालून चोर लागत का नाही माहिती आहे. याच्यात तू बेसन लावलंय ना ते चिकटणारच नाही कांद्याला. माणूस तोंडावर कधी पडतो जेव्हा तो ट्राय करतो. फील आहे त्यांचा उभा त्यांच्यासमोर तो लिंबू पिऊन खातो. दुसऱ्या दिवशी दोघांनी चिकनवर एक्सपेरिमेंट करायचं ठरवलं. तसं बरं होतं ते, पण तुझं ना प्रेझेंटेबल असतं. टेस्ट मध्ये माझं सांगतो. बार्बेक्यू मध्ये ते सटकेल ना मसाला, ते सटकेल ना मसाला. मिक्स कर. आई हे इथे आकाशची रेसिपी जिंकली, पण जिंकूनही हारणं अगर किसको कहते हैं तो वो आकाश. इथे बाजी मारली खरं तर आकाशच्या रेसिपी, पण त्या जिंकण्याला काही अर्थच नव्हता. कारण का ती रेसिपी शेवटी यूजच झाली. एवढी मेहनत कोण घेऊ इच्छित नव्हतं. म्हणून फायनल रेसिपी ही तिसरीच झाली. 31st तर काय बाबा मेजवानीच. कोलंबी, चिकन, कबाब, सॉसेज असं नॉनव्हेजवाल्यांसाठी भरपूर काही काही होतं. व्हेजवाल्यांसाठी आपलं अननसाची साथ. आणि हो, बिर्याणी कशी विसरली, ती बाहेरून मागवली होती, पण ठीक आहे, बघू नको. इथे मेजवानीची खाली तयारी करून आम्ही गेलो गच्चीत. खूप बरं वाटलं, खूप आनंद होता. सगळे आपले एकत्र येऊन गप्पा मारत होते, बोलत होते, मजा झाली. खरंच एक अविस्मरणीय क्षण होता. जल्दी पाय 50, फर्स्ट लाईन 50, सगळ्या लाईनी 50. थांबा 75, 75. Three, 33.
तुझी वरची लाईन पाहिजे आधी हाऊसफुल कसं होतं म्हणजे पूर्व पश्चिम आहे चांगली दिशा नाही नाही आमचे लुईस दादा थोडे घाबरले फटाक्यांच्या आवाजाने, पण तोही देखील खूप एन्जॉय करा. 31st सक्सेस नंतरच ठरलं की एक दिवस पोपटी करायची, पण मुहूर्त काहीच निघाला नाही. आता पोपटीचं सीझन जाता जाता आकाशला सुचलं पोपटी करायची आणि आम्ही थेट निघालो पोपटीचं सामान आणायला. अमुकला यातलं काहीच माहिती नव्हतं, त्याच्यासाठी हे एक सरप्राईज होतं. आमच्याकडे बराच वेळ असल्याने आम्ही केलं थोडं शांत. दादरवरनं सगळं सामान घ्यायचं, तर आम्ही गेलो माटुंग्याला भाजी घ्यायला आणि धारावीला मटके आणायला. जो प्लॅन आमचा चांगलाच फिसकटला. हल्दी का पत्ता नहीं मिलेगा अभी. जे सामान मिळालं ते मुकाट्यांनी माटुंग्यावरनं घेतलं. धारावीला निघालो, पण धारावीला सगळं बंद. इथेच जायचं आपल्याला. बंद आहे. मग जायचं कुठून? पुढून जायला लागेल. पॉलिटिकल रॅलीज निघणार होते म्हणून धारावीच्या काही गल्ल्या बंद होत्या आणि नेमकं आमचं काम तिथेच होतं. धारावीला मटके नाही मिळाले म्हणून थेट निघालो आम्ही दादरकडे. घेऊनच जाऊ. तिकीट ठेवू, पण कोळसा आणि हेसाठी परत जायला लागेल आपल्याला. कोळसा आणि स्प्राईटसाठी. दादरला येऊन शेंगा पण मिळाला आणि आम्हाला मिळाला आमचं महत्वाची गोष्ट, मटका. पार्ट नंबर कितना? पार्ट नंबर 5. मतलब फूटना नहीं चाहिए जल्दी. क्या गाड़ी आवड़ी से આપણે ઓળખીતા ટેક્સી લગાવી દે પછી હવે 300 લાગીશ.
काय पण बांबुर्डीचा पाला हा काही शेवटपर्यंत मिळाला. पुढे ऍक्च्युली बघायला हवं होतं, पाला मिळाला असता. पाला नाही पण ॲटलीस्ट हळदीची पानं तरी मिळाली असती. हां दादरवरनं खरेदी केली आणि गेलो थेट मामाकडे चिकन घ्यायला. मिळालेला भाजीपाला आणि मटके घरी ठेवले आणि परत उरलेलं सामान घ्यायला पुन्हा निघालो. पहिला घेतला कोळसा. आणि मग घेतली ती आंब्याची पानं. आणि मग येता येता कोल्ड्रिंक सुद्धा. तुझंच काम तुझा काहीच उपयोग नाही. घरी आल्यावर थोडा फ्रेश झालो आणि मग त्या मटक्यामध्ये सगळं साहित्य भरण्याचं काम चालू केलं. आमचं मटक्यांचं काम झाल्यावर आम्ही गच्चीत गेलो आणि तिकडे सगळी मांडामांडी केली. ठेव. ही करवंटी उचल अमुक जरा पुढची नाही नाही मधली हा साईडला ठेव. साईडला टाक. पहिला टाक. अरे ती पडेल. एक सेकंड हातात हा चल चल ठेव. नाही ठेवता येणार. नाही ठेव त्याने ते मी ठेवतो. आता लाकूड टाकायचं. ही लाकूड तोडायला पाहिजे. कोळसा टाकू बाजूने. लाकूड पण खाली लाकूड टाकूया. बघता बघता पोपटी शिजू लागली. पोपटीचा सुगंध दरवळू लागला. भूक वाढू लागली. आणि पहिली पोपटी होण्याऐवजी झाला पहिला पोपट.
सांगितलं ना गरम लागणार. कपड्याने घेतलास तो गोष्ट वेगळी. पुढे हे होत पहिला थांब थांब त्याला सगळं टाकू. पहिल्या मटक्यातलं ऑलमोस्ट सगळं करपलं, पण दुसरी पोपटी ही वेळेत काढली. चव खूप सुंदर होती. हे हिरवं निघालं. बरोबर काढलं. झालं नाही पाहायची पानं. आयुष्यात पहिल्यांदा नॉनव्हेज पेक्षा व्हेज आधी संपलं. कधी ते शिंगा आवडला मला. कोणाचं काय कोणाचं काय. खूप दिवसांनी एकत्र असं बसून गच्चीत आम्ही गप्पा मारत होतो आणि त्यासोबत होती ती पोपटी. तुम्हाला काय वाटतं या आमच्या बार्बेक्यूच्या डब्यात अजून कुठची रेसिपी होऊ शकते? कमेंट करून नक्की सांगा.